सत्वर उच्चार प्रल्हादी उद्धवाला धरा तर उद्धव जो आहे भगवंताला विचारतात, भगवंताला सांगतात की हे भगवंता ज्या वेळेस तुम्ही मला जायला सांगतात पण मी या ठिकाणी येऊन एकटे कसा जाऊ, मला काहीतरी वस्तू द्या जेणेकरून त्या वस्तूच्या आधारावरती मी भावना व्यक्त करू शकतो, एखादी वस्तू ज्या आधारे मी तुमचे नामस्मरण करू शकेल। तेव्हा श्रीकृष्णाने त्याला आपल्या चरण पादुका दिल्या। आता उद्धवाला असा विश्वास वाटला की प्रत्यक्षात द्वारकानाथ आपल्या सोबत आहे, मी अनाथ नाही सनात नाही, ह्या पादुका नव्हे प्रत्यक्ष प्रभूच माझ्या सोबत आहेत। उद्धवाचे श्रीकृष्णावर एवढे गाढ प्रेम होते की ते देवाच्या पादुकात कृष्णाचे नामस्मरण दर्शन घेत असत। त्याने आपल्या डोक्यावर पादुका ठेवल्या आणि उद्धव त्या ठिकाणी सांगतो की भगवंता मी आता पावन झालेलो आहे, तुमच्या जे पादुका आहेत ते मी माझ्या सोबत घेऊन जाणार आहे। या आशेने का होईना तुम्ही माझ्या जवळ राहिले आहेत, राहणार आहे। या ठिकाणी जर पाहायला गेलं तर संत सांगतात उद्धवे मागितल्या कृष्ण पादुका हृदयी धरुणी सौका या ठिकाणी जर पाहायला गेलं उद्धवाची जी भक्ती होती, उद्धवाला नेहमी असं वाटायचं की भगवंत माझ्या सानिध्यात राहिले पाहिजे, माझ्या सोबत राहिले पाहिजे। ज्या ज्या वेळेस भगवंत माझ्या समोर असतील त्या त्या वेळेस भगवंताचे स्वरूप जे आहे, जी इच्छाशक्ती आहे, माझी जी भक्ती आहे, मला दिनोभावे करता येईल, मनोभावे करता येईल, प्रसन्न मुखाने करता येईल। तुका म्हणे भक्ती भाव हाती ठेवा, तुका म्हणे भक्ती भाव हाती ठेवा, पादुकाच्या दिवाचा भगवंत ज्या ज्या वेळेस करत आहेत की भगवंत सांगतात की हे उद्धवा
ज्याप्रमाणे तू माझा भक्त आहे त्याप्रमाणे विदुरही माझा भक्त आहे. तू जी भक्ती करत आहे ती तुझी मनोभावे आहे, श्रद्धेने आहे. मेरे तो गिरधर पाहिलं तर आपण दैनंदिन जीवनामध्ये देखील भगवंताची सेवा करण्यासाठी, पूजा अर्चना करण्यासाठी सकाळी उठल्यापासून भगवंताची सेवा करतो. आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये भगवंताचे पूजन करतो, प्रार्थना करतो. ती आपण मनोभावे केली पाहिजे. आपण काय करतो? भजन करत असताना जेवण झालंय की नाही, बाहेर कोणतरी बोलत आहे, बाहेर कुणाची तरी भांडणं झालेली आहेत, पूर्ण अगरबत्ती संपून जाती, तरी देखील आपलं जे एकाग्रते चिंतन आहे ते भगवंताकडे लागतच नाही. आणि त्यामुळे भगवंत सांगतात की जो तुमचा भाव आहे तो निर्मळ ठेवा, एकाग्र ठेवा. या नामस्मरण करत असताना कुठलीही बाधा या ठिकाणी आणू नका. आपण भगवंताची सेवा करत असताना अनेक मार्ग या ठिकाणी पाळतो. या ठिकाणी जर आपण पाहिलं, भगवंताची सेवा करत असताना आपण आपल्या आई वडिलांची देखील सेवा करत असतो, आपल्या गावामधील प्रतिष्ठित लोकांची सेवा करत असतो. किंवा आपल्याला जर सांगितले की एखाद्या वयस्कर आजोबा किंवा आजीने जर सांगितले की हे मुलांना ही वस्तू घेऊन ये, आपण ज्या वेळेस त्याची मदत करतो त्यांच्या चेहऱ्यावरती जो हावभाव असतो, जो आनंद असतो ना,
तीच एक प्रकारची सेवा आहे. आपण आपल्या गुरूंची सेवा करतो. ज्यावेळेला आपण आपल्या गुरूंची सेवा करतो आणि ती सेवा पाहून आपले गुरु आनंदी होतात की आपल्या भक्ताने आपल्यासाठी सेवा केली आहे. ती सेवा म्हणजे ईश्वर सेवा आहे. ज्या भक्तीमध्ये आपण तल्लीन होऊन किंवा ईश्वराचे नामस्मरण करून जी काय आपण सेवा करत आहोत तेच आपल्या जीवनाचे सार्थक आहे. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर काकड आरतीमध्ये एक छान अभंग आहे. संत सांगतात की बाबा ममतांची अहंकार मनुष्या तुझे जे आयुष्य आहे तुझे मानवी जीवन आहे ते तुला एकदाच मिळणार आहे. पण यामध्ये तू अहंकार करू नकोस. आपल्या आई वडिलांची सेवा कर. या पृथ्वी तलावरती असणाऱ्या पशु पक्षींची सेवा कर आणि तुझा जो मार्ग आहे तुझ्या आयुष्यामध्ये घडणारा सत्कर्म आहे त्या सत्कर्म मार्गाने चाल. सत्कर्म मार्गिस्थ हो आणि भगवंताचे नामस्मरण करत राहा. तुझा नक्कीच उद्धार होईल आणि नवे नवे तुझा नसून तुझ्या कुळाचा देखील उद्धार होईल. आपण जर पाहिलं तर या मानवी जीवनामध्ये आत्ताच्या काळात माणूस फार लोभी झालेला आहे. जे काही आपल्याला पाहिजे असतं त्यावरती आपण कधीच सुखी आणि समाधानी नसतो. आपल्याला वारंवार असं वाटतं की आपल्याला अजून भेटावं. जे आज आपल्याला मिळालं आहे त्याच्यापेक्षा उद्या जास्त मिळलं पाहिजे. परंतु मानवी आयुष्यामध्ये भगवंताने आपल्याला जे काही जीव दिलेला आहे, विचार करण्याची क्षमता दिलेली आहे, भजन करण्यासाठी जो आपल्याकडे नामस्मरण करण्यासाठी जो देह दिला आहे
तो देहाचा वापर आपण कसा केला पाहिजे. भगवंत सांगतात तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अहंकार बाळगू नका, द्वेष ठेवू नका. तर एखाद्याकडून चूक झाली तर त्याला क्षमा करत चला, माफी देत चला. याने काय होतं की जो आपल्या मनामध्ये भाव होणार आहे, मनामध्ये भगवंताची सेवा होणार आहे, ती सेवा तुझ्याकडून अनेक प्रकारच्या कारणांनी ती सेवा सफल होणार आहे. भगवंत सांगतात तू जे जे कार्य तुझ्या हातून होईल ते कार्य मनोभावे कर, अंतर्यामी कर. तुला नक्कीच ईश्वर प्राप्ती होईल, मोक्ष मार्ग मिळेल. ज्यावेळेस उद्धवाने विचार केला की येथे काही दिवस राहून जर कुणा संतांचा किंवा वैष्णवांचा जर सत्संग झाला तर मी या वनामध्ये थांबेल, नाहीतर या ज्या काही भगवंताच्या पादुका आहेत त्या पादुका घेऊन मी माझ्या मार्गस्थी जाईल, कुणाशी बोलणार नाही, मौन पाळेल. वृंदावनात आजही अनेक साधू राधाकृष्णाच्या गुप्त लीलांचे दर्शन करीत फिरत आहेत. यमुनेच्या काठी रमण रेखीत विदूर बसलेला होता. दुरून उद्धवाने पाहिले व त्याला वाटले हा कोणी वैष्णव असावा आणि त्याचे हृदय कृष्ण प्रेमाने भरलेले असावे. उद्धव अगदी जवळ आल्यावर त्या विदुराला उद्धवाने ओळखले की हे तर महान भगवत भक्त विदुर आहेत. त्याने विदुराला वंदन केले. त्याच वेळी विदुराने डोळे उघडले व उद्धवाला म्हटले तुम्ही मला वंदन करत आहात ते योग्य नव्हे. विदुराने उद्धवाला प्रणाम केला. संतांची भेट सुद्धा किती मधुर असते बघा की ज्या वेळेस हस्तिनापुरामध्ये जो काही प्रकार घडला, ज्या दुर्योधनाने अहंकाराने भगवंताचा अपमान केला, नवे नवे तर विदुराला धक्के मारून त्या हस्तिनापुरातून बाहेर काढले आणि अपमानित केले. त्यावेळेस भगवंतासोबत उद्धव देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. घडलेला पूर्ण प्रकार उद्धवाने देखील पाहिला होता की या विदुराने जी भक्ती केली, आपल्या भगवंताला आपल्यासारखे नामस्मरण करून सेवा करून या भगवंताचे कशा प्रकारे आगमन केले. त्या विदुराच्या घरामध्ये खाण्यासाठी जे काही कन्या होत्या त्या कन्या देखील भगवंताने मनोभावे प्राशन केल्या. नवे नवे जे काही सुलभा काकींनी भगवंताला जी काही केळीची साल दिली होती खाण्यासाठी, ती देखील भगवंताने आनंद वातावरणामध्ये भक्तीने त्या केळीची साल देखील खाल्ली होती. एवढी मोठी जर भक्ती या विदुराच्या मनात आहे
तर हा विदुर आपल्यामधील आणि आपल्यासारखाच भक्त आहे. या ठिकाणी संतांनी खूप छान प्रकारे वर्णन केलेलं आहे. 4 मिले 64 मिले बिसर हे कर जो हरिजन से हरिजन मिले बिहते साथ करो. 4 म्हणजे 4 डोळे, 64 म्हणजे 64 दात, 20 म्हणजे 20 बोटे, 7 करोड शरीराचे 7 कोटी रोग हरिजन देवांचे लाडके भक्त. या कथेमध्ये जी काही विदुर आणि भक्तांची जी काही लीला आहे, या विदुर आणि उद्धवाचा जो सत्संग आहे तो भगवंताने खूप सूर्यप्रकाराला सांगितलेला आहे. विदुर आणि उद्धव यांचा दिव्य सत्संग झाला. माणसाला जितका वेळ सत्संगात जात असेल तितका वेळ तो खऱ्या अर्थाने जगला असावे असे म्हणले होते. संतांच्या भेटीत भक्त या परमेश्वराची चर्चा होत असते. संतांची भेट झाल्यावर तुम्ही आपल्या प्रापंचिक गोष्टी करू नये. भगवंत सांगतात की ज्या ज्या वेळेस तुम्हाला संत साधूंमध्ये भेटण्याचं योगी, सेवा करण्याचे योगी, त्यावेळेस फक्त तुम्ही सेवा करत राहा. भगवंताची सेवा केल्याने तुम्हाला नक्कीच मोक्ष प्राप्ती होईल. विदुर म्हणाला, जो भागवत धर्म भगवंताने तुम्हाला सांगितलेला आहे तो मला ऐकण्याची इच्छा आहे. हरिपदामध्ये छान प्रकारे वर्णन केलेलं आहे. संतांचे संगती मनोमान जगती संतांच्या संगतीने योग्य दिशा प्राप्त होती. संतांच्या संगतीने देवाच्या मार्गाकडे वाटचाल होती, विठ्ठलाची प्राप्ती होती. जे काही आपल्यावरती संकट येणार आहेत ती संकटे आपल्यावरती येणार नाहीत. त्याहून पाहिजे तर आपल्यावरती भगवंताचा आशीर्वाद राहणार आहे. ज्या ज्या वेळेला आपण भगवंताची पूजा अर्चना करतो त्या वेळेस आपण ती पूजा अर्चना मनोभावे केली पाहिजे. कारण या आयुष्यामध्ये मानवाला भगवंती प्राप्तीशिवाय कोणताच उपाय नाहीये. आपण जन्माला आल्यापासून तर मरणापर्यंत मनामध्ये द्वेष, अहंकार या गोष्टीचं अतिशय जास्त प्रमाणामध्ये साठवण करतो. कारण भगवंत सांगतात की ज्या पृथ्वी तलावरती जीव आहे त्या जीवांमध्ये मनुष्य असा प्राणी आहे की त्या मनुष्य प्राप्तीने भगवंताची सेवा केली जाईल, भगवंताची प्राप्ती केली जाईल.
ज्या वेळेस विदुर म्हणाला, जो भागवत धर्म भगवंताने तुम्हाला सांगितलेला आहे तोच भागवत ग्रंथ मला देखील ऐकण्याची इच्छा आहे. मी जातीहीन व कर्महीन आहे, पण आपल्यासारखे संत हे तर दयाचे सागर आहेत. भगवंताने माझ्यावर थोडी दया दाखवली होती, आपणही माझी इच्छा पूर्ण करा. मी अधम आहे तरी प्रभूने आपला जो उपदेश केला तो ऐकण्याची माझी इच्छा आहे. तो उपदेश कृपा करून आपण मला सांगा. ज्या वेळेस श्रीमद भागवत कथा ही भगवंताने विदुराला सांगितली होती, ती भागवत कथा आता विदुराकडून उद्धवाला या ठिकाणी ऐकायचं आहे. विदुर या ठिकाणी म्हणतात की उद्धर विदुर भेटले एकमेका, सुखाचा तो सुखा नकळे लेखा, परस्परांनी घातली मिठी, आनंदाचा स्फूर्ती लोटल्याचा. उद्धव आणि विदुर एकमेकात भेटतात, त्यावेळी एकमेकाचे सुख वाटून घेतात. भगवंताची लीला, भगवंताची स्तुती करतात. आनंदाच्या सृष्टी त्या ठिकाणी निर्माण करतात. भगवंत सांगतात, ज्या ज्या वेळेस तुम्ही भगवद्गीतेचं श्रवण कराल त्या त्या वेळेस तुम्हाला अनेक प्रकारच्या इच्छा आहेत, अनेक प्रकारच्या तुमच्या भगवंत प्राप्त करण्यासाठी केलेल्या इच्छा आहेत, पूर्ण होणार आहेत. या साधू संतांच्या संगतीमध्ये आपण जर संवाद करत आहोत तर या संतांकडून आपण भगवंत प्राप्तीची इच्छा देखील केली पाहिजे. कारण ज्या वेळेस संत आणि साधू भगवंताची सेवा करतात, पूजा अर्चना करतात, तर भगवंत त्यांना प्रसन्न होतात. आणि या मानवी जीवनामध्ये आपण देखील संतांची सेवा करू, साधू संतांची जर सेवा करू तर आपल्याला देखील भगवंताच्या जवळ जाण्याची जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होऊ शकते. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारखे नाही. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर
ज्या ठिकाणी भगवंताने विदुराची 3 वेळा आठवण काढली, हे ज्या वेळेस उद्धव विदुराला सांगतात की हे विदुरा, भगवंताने तुझी 3 वेळा आठवण काढली होती. भगवंताला आपल्या भक्तांची वारंवार आठवण येते की आपले भक्त जी काय आपली मनोभावे सेवा करतात ते पाहून भगवंताला देखील त्यांची इच्छा होते. या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर विदुराची कणी देवा गोड वाटे, विदुराची कणी देवा गोड वाटे, भक्तीचे पादर तेथे फुटती नेते. भगवंताला देखील आपल्या भक्तांना भेटण्यासाठी इच्छा होते. ज्या ज्या वेळेस भक्त भगवंताची पूजा अर्चना करतात, नामस्मरण करतात, त्या त्या वेळेस भगवंताला देखील असं वाटतं की आपल्या भक्तांजवळ आपण गेलं पाहिजे. जे काही आपले भक्त आहेत त्यांना आपले दर्शन दिले पाहिजे. ते दर्शन कशा प्रकारे दिले पाहिजे तर संत सांगतात, भेटीची आवडी उरावे भक्तांना भेटण्यासाठी जी आवड निर्माण होत आहे, भगवंताचं मन वितवण होत आहे. ज्या वेळेस भगवंताने विदुराची 3 वेळा आठवण काढली होती, विदुर उद्धवाला विचारू लागले, खरंच का भगवंताने माझी आठवण काढली होती का? त्यावेळेस हसत उद्धव म्हणाले, विदुर, आपण मोठे भाग्यशाली आहात. भगवंताने एक वेळेस नव्हे तर 3 वेळा आपली आठवण काढली होती. एवढेच नव्हे तर भगवंत म्हणाले, मी सर्वांना काही ना काही दिले, पण विदुराला मी काही देऊ शकलो नाही. जो माझा भक्त आहे, माझी मनोभावे सेवा करतो, भक्ती करतो, माझं नामस्मरण करतो, त्या विदुराला मी आजपर्यंत काही देऊ शकलो नाही. म्हणून भगवंत मैत्रेयाला सांगतात की हे मैत्रेया, जेव्हा विदुर तुम्हाला भेटेल तेव्हा हा भागवत धर्म त्याला सांगा, ज्याने त्या श्रीमद भागवतद्वारे त्या विदुराचा देखील उद्धार होईल. हे ऐकून विदुराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. प्रेमाने
ते विदूर त्या ठिकाणी रडू लागतात. आत्मानं च कुरुक्षेत्र कृष्णेन मनक्षेतिदं धायन्ते भागवते उरुरोध प्रेम गुंजन. भगवंताला देखील वाटतं की आपल्या भक्ताला या विदुराला आजपर्यंत आपण काही देऊ शकलो नाही. त्यावेळेस भगवंत मैत्रेला सांगतात की हे उद्धवा, तू जो श्रीमद भागवत कथा जी आहे ती कथा विदुराला देखील सांग. त्याने काय होईल की या विदुराचे आयुष्य आहे, जी काही विदुराची भक्ती आहे ती भक्ती देखील त्याची संपन्न होईल आणि त्याला माझ्याकडून काहीतरी मिळेल आणि त्या विदुराला समाधान वाटेल. परमभक्त उद्धवजीच्या मुखाने भगवंताच्या प्रशंसनीय कार्याचे वर्णन विदुराने ऐकले. भगवंत अंतर्धान पावले व निजधामाला गेले आणि जाताना आपली 3 वेळा आठवण काढली. हे जेव्हा विदुराने ऐकले तेव्हाच उद्धव बद्रीनारायणाला निघून गेला. या सर्व कारणांनी विदुर प्रेम विवल होऊन रडू लागले. झालेला सर्व प्रसंग ज्या वेळेस उद्धवाने विदुराला सांगितलं की हे विदुरा, तुझी जी भक्ती आहे, तुझी जी सेवा आहे, भगवंत तुझी आठवण काढत असताना तुझी आठवण 3 वेळा काढतात. 3 वेळा ज्यावेळेस तुझी आठवण काढत होते त्यावेळेस भगवंताने सांगितलं की माझा जो भक्त आहे, ज्याप्रमाणे तू माझी मनोभावे सेवा करतो त्याचप्रमाणे हा विदुर देखील मला मनोभावे सेवा करतो, मनोभावे माझी प्रार्थना करतो. त्यानंतर उद्धव बद्रीनारायण गेले व विदुर मैत्रेय ऋषीच्या आश्रमाकडे जाण्यास निघाले. यमुनेच्या कृपेने विदुराला भक्तीचे दान मिळाले. यमुनेने त्यांना नवोदित भक्ती दिली. ज्ञान वैराग्य विना भक्ती दृढ होत नसते आणि सफलही होत नसते. ज्ञान व वैराग्य याचे दान गंगा देत असते. ज्यावेळेस आपण गंगा माताकडे जातो, प्रार्थना करतो, त्यावेळेस गंगा माता ज्ञान आणि वैराग्याचे या ठिकाणी आपल्याला मार्ग दाखवते. आयुष्यामध्ये आपण भगवंताची जी सेवा करतो ती सेवा करत असताना आपल्या मनामध्ये एकाग्रता असते, फार महत्वाचे असते. ज्या वेळेस आपण भजन करू, नामस्मरण करू, कीर्तन करू, त्या वेळेस आपलं जे काही मन आहे ते मन एकाग्रता असते, फार महत्वाचे असते. आपण ज्या वेळेस संध्याकाळी कीर्तनासाठी बसतो त्यावेळेस फक्त आपण महाराजांकडे बघत असतो, पण आपले मन घरी असतं की 9 वाजता आपल्याला घरी जायचं आहे, गरमागरम भाकर खायची आहे. मग घरी भाजी कोणती केली असेल, मग आपण किती भाकरी खायची आहे, हा विचार आपल्याला कीर्तनामध्ये बसून जर करत असेल तर आपल्याला भगवंत समजणार आहे का, संत समजणार आहेत का? त्यासाठी आपण भगवंत प्राप्ती करण्यासाठी भगवंताचे जे नामस्मरण आहे ते मनोभावे केलं पाहिजे. आपण आपल्या घरामध्ये ज्या वेळेस भगवंताची सेवा करत असू, भगवंताचे नामस्मरण करत असू, त्यावेळेस भावभक्तीने भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. भगवंत सांगतात की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जो दुःख देणार आहे, तुम्हाला जो त्रास देणार आहे, तो त्रास सहन करण्याची ताकद, सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये ठेवा. कारण
या आयुष्यामध्ये मानवी जीवन आपल्याला एकटाच मिळणार आहे, कारण सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी कधीच नाही. तुझी सेवा करीन मनोभावी, तुझी सेवा करीन विदुर गंगेच्या काठी मैत्रेय ऋषींच्या आश्रमात आले. गंगेचे महात्म्य मोठे आहे. विदुराने गंगेत स्नान केले. गंगेच्या काठावर असलेले हे दगड भाग्यशाली आहेत, कारण मैत्रेय ऋषी सारख्या सत्पुरुषांचा चरणस्पर्श त्यांना सतत होत असतो. या दगडावर वैष्णवाची चरणधुली सतत पडत आली आहे. विदुर एका विचाराने चिंताग्रस्त झाला होता की मी जातीहीन असल्यामुळे मला मैत्रेय ऋषी उपदेश करतील की नाही. मी जातीहीन जरूर आहे, पण कर्महीन नाही. मी पापी आहे, अधम आहे, पण देवाने मला आपला मानला आहे, म्हणून मैत्रेय मला अवश्य उपदेश करतील. या ठिकाणी जर पाहिलं तर भगवंत आपल्या भक्ताला कधी श्रीमंत किंवा गरीब, जातहीन किंवा तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, भगवंताला सर्व भक्त समसमान असतात, एक समान असतात. भक्ती मार्गाचा महिमा हाच आहे की जोपर्यंत परमेश्वराचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत भक्त असे मानत असतो की माझ्या दोषांमुळे भगवंत मला भेटत नाही. भक्तीने दैन्य भाव निर्माण होतो. ज्ञान मार्गात योगी ब्रह्मरूप होतो, पण अहंकार वाढतो, उत्पन्न होतो, म्हणून भौतिकांचे पतनही होते. आश्रमात येऊन मैत्रेय ऋषींना विदुराने साष्टांग नमस्कार केला. त्याच्या विनय विवेकशाली वृत्तीने सर्वांना आनंद झाला. मैत्रेय ऋषी म्हणाले, विदुरजी, मी तुम्हाला ओळखतो. आपण सामान्य माणूस नाही. आपण यमराजाचे अवतार आहात. मांडव्य ऋषींच्या शापामुळे दासीपुत्राच्या रूपात शूद्राच्या घरी आपला जन्म झाला आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर जो काही विदुर आणि उद्धवाचा भाव जो आहे खूप भक्तिमय आहे. आपल्या भगवंताची सेवा करण्यासाठी जो त्यांच्या मनामध्ये भाव आहे, हाच भाव भगवंत सांगतात मनुष्याने देखील ठेवला पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये जो काही आपला भाव आहे, हा भाव आपल्या कर्माने या ठिकाणी सर्व आयुष्य संपन्न होणार आहे. आपले जे कर्म आहे त्या कर्माला कधीही माफी दिली जाणार नाही. सगळं माफ होऊ शकतं, लेकिन आपल्या कर्माला कधीही माफी मिळत नाही. त्यामुळे आयुष्य जगत असताना आपल्या कर्माला देखील सर्व गोष्टी ज्ञात असल्या पाहिजेत. आपण आपल्या माणसांची काळजी घेतली पाहिजे. आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या नातेवाईकांची काळजी घेतली पाहिजे. चांगले कर्म केले पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये मानवी जीवनामुळे
आपल्याला आणि आपल्या वागण्यामुळे कुणाला त्रास झाला नाही पाहिजे आणि हे सर्व आपण ज्यावेळेस आपल्या आयुष्यात करू त्यावेळेस भगवंत आपल्यावरती नक्कीच कृपा करेल. भगवंत सांगतात की ज्या वेळेस आपले कुटुंब जर सुखी असेल, आपले जर आई वडील सुखी असतात, आपले आई वडील जर सुखी असतील तरच आपल्याला भगवंत आपल्यावरती कृपा करणार आहे. या ठिकाणी आयुष्यामध्ये मानवाने भगवंताची सेवा केली पाहिजे, भगवंताची पूजा अर्चना केली पाहिजे, तरच आपल्याला सत्कर्म होणार आहे. या श्रीमद भागवत कथेमध्ये ज्या वेळेस भगवंत सांगतात की ज्याप्रमाणे विदुर माझी भक्ती करत आहे, उद्धव माझी भक्ती करत आहे, त्याप्रमाणे तुम्ही देखील साधूंची भक्ती करा, संतांची भक्ती करा, आपल्या आई वडिलांची भक्ती करा. तुम्हाला तुमचे सत्कर्म जे आहे कशा प्रकारे पुण्यशील बनवता येईल याचे प्रयत्न करा. भगवंत सांगतात की ज्या वेळेस विदुराने मला भोजनासाठी आपल्या घरातील कन्या दिला, त्या कन्या खाण्यासाठी मला जी काय आज ओढ निर्माण होत आहे, ती ओढ फक्त कन्यासाठी निर्माण होत नाही, तर मला माझ्या भक्ताला भेटण्यासाठी ही ओढ निर्माण होत आहे. कारण भक्त सांगतात की ज्या वेळेस देव आमच्या घरात येणार आहे, देव आमच्या घरामध्ये येणार आहे, ते जे वातावरण निर्माण होणार आहे, देव चंद्र सूर्य आपापल्या जागेवर राहून भक्ती करतात, आपल्याला प्रकाश देण्याचे काम करतात, त्याप्रमाणे मानवाने देखील आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपलं राहणीमान आहे, साधेपणा आहे, त्या साधेपणामध्ये देखील भक्ती जर केली तर भगवंत नक्कीच प्राप्त होत असतो. त्यासाठी जो आपण मनोभावे सेवा करणार आहोत, भगवंताचे चिंतन करणार आहोत, हे तुम्ही ज्यावेळेस मनापासून करणार आहात तर तुम्हाला भगवंत दर्शन देणार आहे. आपण जर पाहतो तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला एखाद्या कामासाठी जर कुठे जायचं असेल तर आपण कपड्यांना
बघा छान इस्त्री वगैरे देतो आणि आपण त्या कार्याला निघून जातो आणि त्या ठिकाणी गेले असता तर आपल्याला एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या वयस्कर व्यक्तीने जर सांगितले काम करण्यासाठी की एखादं काम तू कर, तर आपल्याला त्या ठिकाणी राग निर्माण होतो की मी आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी एवढ्या लांबून एसी चालू करून गाडीमध्ये बसून आलेलो आहे, एवढ्या छान वेशभूषामध्ये या ठिकाणी मी आलो आहे आणि या ठिकाणी येऊन मला काम करायला सांगतात. मी या ठिकाणी काम करण्यासाठी आलो आहे का? नाही. हा जो भाव आहे तर हा भाव आपल्या मनातून काढून टाका. आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणी जे आपल्याकडून कार्य होणार आहे ती एक प्रकारची भगवंताची सेवा आहे. कुणाचाही द्वेष करू नका, कुणालाही त्रास देऊ नका. आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या माणसांना वेळ द्या, त्या वेळेची कदर करा. आपल्या माणसांना माफ करत चला, आयुष्य जगत चला. कारण हे मानवी आयुष्य आहे, आपल्याला वारंवार मिळणार नाही. मग या आयुष्यामध्ये आपण कुणाचाही राग करू नका. कारण मानवी आयुष्यामध्ये भगवंताची सेवा करत असताना आपल्याला अनेक प्रकारे भक्ती मार्ग मिळणार आहे. आपण ज्या वेळेस भजन कीर्तनामध्ये बसत आहोत त्यावेळेस की या आयुष्यामध्ये आपण जेवढे ऐश्वर्य संपन्न आहोतो तेवढा आपल्याला आयुष्य जगण्यासाठी जो त्रास होतो तो त्रास फार वेदनादायक आहे. परंतु आपण ज्यावेळेस साधे राहणीमान जगू, साधं आयुष्य जगू, त्यावेळेस आपण खरं आयुष्य जगतो. सुखमय वातावरणामध्ये सुखी आणि समाधान असतो. कारण ज्या वेळेस आपल्याला धन दौलत ऐश्वर्य भरपूर असतं त्यावेळेस रात्री आपल्याला झोप लागत नाही की जे काही आपली जे ऐश्वर्य आहे, धन आहे, दौलत आहे ते कोणी दुसरे घेऊन नको जायला. त्या प्रकारे भगवंत सांगतात हे जे संत आहेत, साधू आहेत, यांचे राहणीमान खूप साधे असतात. कारण त्यांचा जो भाव असतो, देवावरती श्रद्धा असते, ती मनोभावे असते. ते करण्यासाठी आपण नेहमी भगवंताच्या, संतांच्या, साधूंच्या सानिध्यात राहिले पाहिजे. ज्यावेळेस भगवंत या उद्धवाला सांगतात की ज्याप्रमाणे विदुर आणि उद्धवा तुम्ही जी काही माझी भक्ती करतात, माझी सेवा करतात, ती सेवा पाहून मी धन्य झालो आहे. मला या विश्वामध्ये तुमच्यासारखे भक्त मिळणे म्हणजे या मानवी जीवनाला देखील एक चांगल्या प्रकारे भक्ती मार्गाने जाण्यासाठी या श्रीमद भागवतद्वारे संपूर्ण विश्वाला जे तारुण्य येणार आहे, जे ऐश्वर्य मिळणार आहे, हे संतींचा या संतांचा मार्ग मिळणार आहे, मोक्षाचा मार्ग मिळणार आहे. हे सर्व या भगवत कथेमध्ये आहे. आणि ही जी श्रीमद भगवत कथा आहे, ज्या वेळेस तुम्ही शांत
एकाग्रता होऊन ऐकणार आहात, श्रवण करणार आहात, त्या दिवशी तुम्हाला या श्रीमद भगवत कथेचं आचरण होणार आहे. आज या ठिकाणी आपण सर्व ग्रामस्थ श्रोते मंडळी या अखंड हरिनाम सप्ताह या दिवसातील 4था दिवस आणि या 4थ्या दिवसातील आजच्या श्रीमद भागवत कथेसाठी श्रवण करण्यासाठी आपण सर्व श्रोते मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात. सांगायचं म्हटलं तर समस्त ग्रामस्थ भोरगिरी आणि या ग्रामस्थांनी या श्रीमद भागवत कथेचे या ठिकाणी आयोजन केले. हे सर्वांचं परम भाग्य आहे की आपल्या गावामध्ये श्रीमद भागवत कथा ही होणे ही साक्षात भगवान विष्णू भगवान श्रीकृष्ण या कथेसाठी विराजमान आहे. ज्या वेळेस या भगवान कोटेश्वराच्या सभामंडपामध्ये आपण सर्व या कथेसाठी उपस्थित आहात हे आपले सर्वांचे परम भाग्य आहे. ही जी कथा आहे ज्यावेळेस आपण मनोभावे श्रवण करणार आहोत तर या ठिकाणी आपल्या कुळाचा देखील उद्धार या ठिकाणी होणार आहे, आपल्याला मोक्ष प्राप्ती होणार आहे. त्यासाठी भगवंत सांगतात या श्रीमद भगवत कथेमध्ये जी ताकद जी आहे ना ती तुम्हाला आयुष्यामध्ये भगवंत प्राप्तीसाठी घेऊन जाणार आहे. असो आज या ठिकाणी आपल्या 4थ्या दिवसातील भगवत कथा या ठिकाणी आपण थांबणार आहोत आणि उद्या ठीक ह्याच वेळेमध्ये सकाळी 9:30 वाजता भगवत कथेला सुरुवात होईल. या ठिकाणी आरती होईल. सर्वांनी आरतीसाठी उभे राहायचं आहे. ओम नमो भगवते
श्री राधा वल्लभ लाल की जय। श्री भागवत महापुराण की जय। श्री कथा ज्ञान जी महाराज सब भक्त जन की। श्री भीमा शंकर भगवान श्री कोटेश्वर महा